चला तर मग बघूया चिकन खिमा मिसळ, सुवर्णाज किचनची स्पेशल मिसळ. नक्की ट्राय करून पहा. सर्वात पहिले खडा गरम मसाला काढायचा, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. आलं लसूण पेस्ट करायची, कांदा टोमॅटोची पेस्ट करायची, नंतर चिकनला मॅरिनेशन करून घ्यायचं. हळद, मीठ, थोडेसे धना जिरा पावडर, आलं लसूण पेस्ट हे सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर कांदा कापून, बारीक कांदा कापून घ्यायचा. कांदा परतवून आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन परतवून घ्यायचं. नंतर त्यात पाणी टाकून 2 शिट्ट्या काढायच्या. तेल टाकून कांदा चांगला गरम परतवायचा. त्यात आलं लसूण पेस्ट टाकायची, नंतर टोमॅटो कांद्याची पेस्ट टाकायची, चांगलं परतवून घ्यायचं. परतवून झाल्यानंतर त्यात सर्व मसाले टाकायचे. माझं सिक्रेट, माझ्या सुवर्णा किचनची चव फक्त ती मसाला बाजारच्या मसाल्यांमुळे आहे. यात आपला कोल्हापुरी मिसळ मसाला टाकायचा, घरगुती मसाला टाकायचा, थोडी हळद टाकायची, चवीनुसार मीठ. चांगलं तेल सुटोपर्यंत परतवून घ्यायचं. हा माझा गरम मसाला मी ॲड केला थोडासा, घरी बनवलेला. यात नंतर आपण बॉईल केलेलं चिकन आहे ते टाकायचं. झाली आपली चिकन मिसळची मिसळ रेडी. चिकन मिसळ खूप ऐकलं होतं, खूप फोटोज बघितलेले, रील बनवलेले ते बघितले आणि नंतर मी स्वतः तयार केली चिकन मिसळ थाळी. त्यात चिकन रस्सा, खिमा, एक करी, फरसाण आणि कांदा टाकून रेडी सुवर्ण किचनची मिसळ. नक्की ट्राय करा. सुवर्णाज किचनचा खिमा मसाला रेसिपी. अख्खा गरम मसाला बारीक करून घ्यायचा, कांदा टोमॅटोची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, कांदा चॉप, सगळी तयारी करून घ्यायची. चिकन खिमा करून घ्यायचा, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट. सर्वात प्रथम तेल गरम करून कांदा चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा. त्यात आलं लसूण पेस्ट, कांदा टोमॅटो पेस्ट तेल सुटेपर्यंत परतवायची. त्यात आपले दी मसाला बाजारचा घरगुती मसाला, कोल्हापुरी मिसळ मसाला, हळद आणि माझा सिक्रेट गरम मसाला, खास चव या मसाल्याची आहे. त्यात मग आपण बारीक केलेला खिमा टाकायचा, चांगला परतवायचा. थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. पुन्हा थोडासा वरतून गरम मसाला, त्याचा स्वाद एकदम मस्त लागतो. कोथिंबीर थोडीशी, थोडं परतवून घ्यायचं चांगलं. तुमची पूर्वतयारी असली का तुमचा चिकन खिमा अगदी 10 मिनटात रेडी होतो. सुवर्णाज किचनला नक्की फॉलो करा. ही झाली तुमची पूर्ण रेसिपी चिकन खिमा मिसळ.